नमस्कार. ARS ऑटोवरच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जॉब कार्ड कसं बनवायचं. ओके, सो कोणतीही नवीन गाडी आपल्या गॅरेजमध्ये आली की तुम्हाला क्रिएट जॉब कार्डवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या गाडीचा नंबर सर्च करायचा आहे. तुम्ही बघू शकता ही गाडी माझ्या गॅरेजमध्ये सेव्ह नाही आहे. ओके, सो ॲड न्यू व्हेकल असं ऑप्शन आला, त्याच्यावरती क्लिक केलं मी. त्यानंतर कस्टमरचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्यांच्या गाडीची कंपनी कोणती आहे आणि मॉडेल कोणतं आहे हे सिलेक्ट करायचं आहे. इथं गाडी नंबर ऑटोमॅटिक येतोय, सेव्ह करायचा. तो कस्टमर सेव्ह झाला आणि आता आपण जॉब कार्ड बनवण्यासाठी गेलो. ॲडवायझर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्या गाडीचं आता किती किलोमीटर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली असेल तर हे ऑन करा किंवा ऑफ करा. त्यानंतर इथं बघू शकता डिलिव्हरी डेट नेहमी उद्याची येते. जसं की तुम्ही बघू शकता वरती जॉब कार्डची डेट आहे फेब्रुवारी 18. सो डिलिव्हरी डेट ऑटोमॅटिक 19 फेब्रुवारी येते. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर 60 दिवसांनी मी सर्व्हिसिंग डेट ठेवले. सो ऑटोमॅटिक 19/4 अशी डेट आली नेक्स्ट सर्व्हिसिंगची. आणि मी सेटिंगमध्ये असं केलं आहे की 2000 किलोमीटरनी गाडी परत आली पाहिजे. सो तुम्ही बघू शकता 5708च्या 2000 ॲड होऊन 7608 आलेले आहेत. ओके, सेव्ह करायचं आहे. या पेजवरती आपल्याला सर्व्हिस सिलेक्ट करायचं आहे, गाडीचं काय काम करायचं आहे. सो मी इथं सॅम्पलसाठी जनरल चेकअप, इंजिन ऑइल, ब्रेक शूज चेंज या 3 सर्व्हिस सिलेक्ट करतो. तुम्ही बघू शकता 3 सर्व्हिस सिलेक्ट झाले, त्याचे रेट पण आले. आता एखाद्या सर्व्हिसचं समजा रेट चेंज करायचा आहे तर इंजिन ऑइलवरती मी पेन्सिल बटनवर क्लिक करतो. इंजिन ऑइल चेंजचे मी करतो 350 रुपये. ओके, आणि अपडेट करतो. बघू शकता रेट चेंज झालेला आहे. वरती तुम्हाला टोटल बिल द्यायचं 875 रुपये. आणि समजा इंजिन ऑइलमध्ये मला मटेरियल ॲड करायचं आहे इंजिन ऑइल सर्व्हिसमध्ये. ओके, सो मी मटेरियलमध्ये जाणार, ऑइल सिलेक्ट करणार. बघू शकता इथं प्राईस आहे, ही प्राईस मी चेंज करून ॲड केलं आणि सिलेक्ट मटेरियल डन केलं. तुम्ही बघू शकता बिल चेंज झालं, आपलं 1175 रुपये झालेलं आहे. आणि इंजिन ऑइलमध्ये नेट सर्व्हिस आणि टोटल मटेरियल चार्ज असं दोन्ही दिसतं आपल्याला. ओके, हे क्रिएट केलं की तुमचं जॉब कार्ड तयार झालं. होममध्ये जाऊन इथं बघू शकता इन प्रोग्रेसमध्ये सागर माने नावाचं कस्टमर पहिल्यांदा वरती झालेलं आहे. ओके.